क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 8 जानेवारीचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. ही सिरीज आपण आपल्या चॅनलवर लॉन्च केलेली आहे. ही सिरीज UPSC, MPSC व इतर सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयोगाची सिरीज आहे. ही सिरीज MCQ स्वरूपात असेल. या सिरीजमध्ये आपण एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे ब्रँड अम्बॅसिडर. सर्वात आधी विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न तुम्ही पाहून घ्या. जी 4 जानेवारीला MPSC कंबाईनची एक्झाम झाली तिथे हा प्रश्न आलेला आहे. हा प्रश्न काय आहे? मे 2025 मध्ये ऑडी इंडियाच्या ब्रँड अम्बॅसिडर कोण बनलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक 1 नीरज चोपडा. तर जे पण विद्यार्थी आपण एक्झाम पॉईंट ऑफनं एक महत्त्वाचा टॉपिक घेतो, तो एक्झाम पॉईंट ऑफनं खूप महत्त्वाचा टॉपिक राहतो आणि येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला याबद्दल या टॉपिकमधले प्रश्न पण हमखास दिसतील. चला आता आपण आजचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. सर्वात आधी आपण काल जे विचारलेला प्रश्न, कोणत्या दूरसंचार कंपनीनं संपूर्ण भारतात व्हॉइस ओव्हर वायफाय ही सेवा सुरू केलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक 3 BSNL. आता आपण विद्यार्थी मित्र आजचे प्रश्न पाहूया. कोणत्या देशाने अलीकडे इंडियन प्रीमियर लीगच्या प्रसारणावर अनिश्चित कालासाठी बंदी घातलेली आहे? तर तो देश बांगलादेश आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतीय लष्कराने 2026 हे वर्ष खालीलपैकी काय म्हणून घोषित केलेले आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 4 नेटवर्किंग आणि डेटा केंद्रीकरण या नावाखाली 2026 वर्ष भारतीय लष्कराने म्हणून घोषित केलेलं आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, जगातली सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश म्हणून भारताने कोणाला मागं टाकलेले आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 3 चीनला मागं टाकून भारत जगातला सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश ठरलेला आहे. आता याबद्दल आपण इन्फॉर्मेशन पाहूया. 2026 मध्ये भारत तांदूळ उत्पादनात जगात पहिल्या क्रमांकावर आहे. प्रथम स्थान भारत हा जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश बनलेला आहे. उत्पादन, भारताच्या तांदूळ उत्पादन अंदाजे 152 दशलक्ष टन इतके नोंदवले गेलेले आहेत. जागतिक वाटा, जगाच्या एकूण तांदूळ उत्पादकांपैकी सुमारे 28% वाटा भारताचा आहे. चीन दुसऱ्या स्थानी, पारंपरिक पहिल्या क्रमांकावर असलेला चीन आता अंदाजे 145 दशलक्ष टन उत्पादनासह दुसऱ्या स्थानावर आहे. निर्यात, भारत हा तांदळाच्या जागतिक स्तरावर सर्वात मोठा निर्यातदार देश देखील आहे. तर ही खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर पुढला प्रश्न, 72वी राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेच्या उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुठे केलेलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 2 वाराणसी. आता आपण याबद्दल इन्फॉर्मेशन पाहूया. 72वी वरिष्ठ राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धाबद्दल आपण माहिती पाहूया. ठिकाण वाराणसी, उत्तर प्रदेश येथील डॉक्टर संपूर्णानंद क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आलेली आहे. कालावधी 4 जानेवारी ते 19 जानेवारी 2026 दरम्यान पार पडणार आहे. उद्घाटन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पर्धेला व्हर्च्युअल पद्धतीने उद्घाटन केलेलं आहे. सहभाग देशभरातील विविध राज्य केंद्रामध्ये अनेक पुरुष आणि महिला संघ यात विजेतेपदासाठी लढणार आहेत. महाराष्ट्रात पुरुष आणि महिला संघ या स्पर्धेत सहभागी असून आपल्या गटात उत्कृष्ट कामगिरी करत आहे. तर ही खूप महत्त्वाची माहिती 72व्या वरिष्ठ राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेबद्दल. आता आपण पाहूया पुढला प्रश्न, खेलो इंडिया गेम्सच्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन कोणत्या बीचवर झाले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 कोगिला बीच, दीव. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. खेलो इंडिया बीच गेम 2026, ठिकाण ही स्पर्धा 5 ते 10 जानेवारी 2026 दरम्यान दीव मधील घोगला बीचवर पार पडत आहे. सहभागी देशातले 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 2100 पेक्षा जास्त खेळाडू यात सहभागी झालेले आहेत. खेळ यामध्ये बीच बॉल, बीच कबड्डी, बीच सॉकर,
मल्लखांब यासारखे 8 खेळांचा समावेश आहे. महाराष्ट्राची कामगिरी. महाराष्ट्राचे क्रिशानी येवले हिनं बीच पेचक सिलाटमध्ये कांस्य पदक जिंकले असून कबड्डीच्या संघानेही उपरांत फेरीत धडक मारलेली आहे. उद्देश भारतात बीच स्पोर्ट, समुद्र किनाऱ्यावरचा खेळ आणि पर्यटकाला प्रोत्साहन देणे या स्पर्धेचा प्रमुख हेतू आहे. तर ही खेलो इंडियाबद्दल महत्त्वाची माहिती. आता पुढला प्रश्न. भारताचे पहिले मेड इन इंडिया मल्टी कॅलिबर रॉकेट लॉन्चर कोणते आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 1 पिनाका. त्यानंतर पुढला प्रश्न. 9व्या राष्ट्रीय शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर गणेश चव्हाण. त्यानंतर पुढला प्रश्न. दरवर्षी राष्ट्रीय पक्षी दिन नॅशनल बर्ड दिन कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 2 5 जानेवारी. आता याबद्दल आपण माहिती पाहूया. कधी साजरा होतो? तर 5 जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिन साजरा केला जातो. या दिवसाची सुरुवात वर्ष 2002 मध्ये एव्हियन वेल्फेअर कोलिशन या संस्थाद्वारे करण्यात आलेली आहे. 2026 ची संकल्पना. या वर्षीचा विषय प्रोटेक्टिंग अवर फिदरहड फ्रेंड म्हणजे आमच्या पंख असलेल्या मित्राचं संरक्षण या वर्षीची थीम आहे. उद्देश पक्ष्यांच्या पर्यावरणातील महत्त्व पटवून देणे आणि त्यांच्या लुप्त होत जाणाऱ्या प्रजातीचे संरक्षण करणे. भारताचे राष्ट्रीय पक्षी मोर असून भारतात वन्यजीवन संरक्षण कायद्याअंतर्गत पक्षीच्या शिकारावर बंदी आणणे. तर ही खूप महत्त्वाची माहिती राष्ट्रीय पक्षी दिन 5 जानेवारी बद्दल. आता पुढला प्रश्न. 70 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेले भारताचे कोणते शहर हे पहिले झोपडमुक्तीमुक्त मेगा सिटी ठरलेलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 2 सुरत. आता याबद्दल माहिती पाहूया. 70 लाखपेक्षा जास्त लोकसंख्या असलेले भारताचे पहिले झोपडपट्टीमुक्त शहर सुरत ठरलेलं आहे. सुरत गुजरातमधलं भारताच्या पहिलं मोठ्या लोकसंख्येच्या मेगा सिटी झोपडमुक्ती शहर होणार आहे. 2006 38% लोक झोपडपट्टीमुक्त राहत होते. आता फक्त 5% लोकसंख्या झोपडपट्टीत राहतात. लवकरच पूर्णपणे झोपडपट्टीमुक्त होणार आहे. गुजरात सरकारची घोषणा. प्रधानमंत्री आवास योजना PMAY आणि झोपडपट्टीच्या जागाची मल्टी स्टोरी इमारती यामुळे शक्य हे झालेलं आहे. चंदीगड पहिलं अधिकृतपणे झोपडपट्टी मुक्त शहर ठरलेलं आहे. चंदीगड. सुरत पहिलं मेगा सिटी झोपडपट्टी मुक्त शहर. तर ही याबद्दल माहिती होती. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे ब्रँड अम्बॅसिडरबद्दल. तुम्ही बघितलं आहे की जे 4 जानेवारीची एक्झाम झालेली आहे तिथे याबद्दल प्रश्न होता. तर ही खूप महत्त्वाची माहिती आहे, तर तुम्ही लक्षात ठेवा. आता आपण पाहूया ब्रँड अम्बॅसिडर. सर्वात आधी क्रीडा क्षेत्रातील ब्रँड अम्बॅसिडर. तर रोहित शर्मा ICC पुरुष T20 विश्वचषक 2026चा ब्रँड अम्बॅसिडर. नीरज चोपडा एव्हर रेडी आणि स्पीड पेट्रोल याचा ब्रँड अम्बॅसिडर. त्यानंतर मनू भाकर केंद्रीय बंदरगाहे, जहाजबांधणी आणि जलमहामार्ग मंत्रालय यांची ब्रँड अम्बॅसिडर. स्मृती मंदाना बाटाच्या स्पोर्ट ब्रँडचा पॉवर यांची ब्रँड अम्बॅसिडर. सचिन तेंडुलकर महाराष्ट्र स्माईल अम्बॅसिडर स्वच्छ मुख अभियान. विराट कोहली प्युमा इंडिया, HSBC आणि IQ मोबाईल याचा ब्रँड अम्बॅसिडर. त्यानंतर PV सिंधू फिट इंडिया मुवमेंट आणि विजा यांची ब्रँड अम्बॅसिडर. तर हे क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाचे ब्रँड अम्बॅसिडर यांच्याबद्दल माहिती आहे. त्यानंतर आपण पाहूया सरकारी योजना आणि यांची मोहीम यांचे ब्रँड अम्बॅसिडर. अमिताभ बच्चन GST दरवाजा बंद अभियान, पल्स पोलिओ आणि स्वच्छ भारत मिशन यांचे ब्रँड अम्बॅसिडर आहेत. करीना कपूर खान
युनिसेफ इंडियाचे नॅशनल ब्रँड अँबॅसेडर. आयुष्मान खुराना युनिसेफ चाइल्ड राईटसाठी जागतिक राजदूत. त्यानंतर दिया मिर्झा संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम UNEPचे स्वच्छंदा दूत. पंकज त्रिपाठी कृषी नेटवर्क निवडणूक आयोगचे नॅशनल आयकॉन. ही सर्व सरकारी योजना आणि त्यांचे मोहीम यांचे ब्रँड अँबॅसेडर आहेत. त्यानंतर मनोरंजन क्षेत्रातील प्रमुख नियुक्त्या. शाहरुख खान थम्सअप आणि रिअलमी स्मार्टफोन यांचे ब्रँड अँबॅसेडर आहेत. रणवीर सिंग पेप्सी आणि डिझनी स्टार. आलिया भट गुच्ची या जागतिक लक्झरी ब्रँडची पहिली भारतीय ग्लोबल ब्रँड अँबॅसेडर आहेत. श्रद्धा कपूर युरेका फोर्ब्स याची ब्रँड अँबॅसेडर. दीपिका पादुकोण बिस्लेरी आणि हुंडाई यांची ब्रँड अँबॅसेडर. तर ही खूप महत्त्वाचे मनोरंजन क्षेत्राचे प्रमुख नियुक्त्या आणि ब्रँड अँबॅसेडर आहेत. त्यानंतर राज्य स्तरावर ब्रँड अँबॅसेडर. सौरभ गांगुली त्रिपुरा पर्यटन यांचे ब्रँड अँबॅसेडर. रिषभ पंत उत्तराखंड राज्याचे ब्रँड अँबॅसेडर आहेत. संजय दत्त अरुणाचल प्रदेशचे ब्रँड अँबॅसेडर आणि गोविंदा मध्य प्रदेश पर्यटनचे ब्रँड अँबॅसेडर. हे राज्य स्तराची ब्रँड अँबॅसेडरची लिस्ट आहे, तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आपण काही इतर पण ब्रँड अँबॅसेडर पाहूया. मालदीव पर्यटन कॅटरीना कैफ. फिट इंडिया आयकॉन आयुष्मान खुराना आणि मानसिक आरोग्य अभिनव बिंद्रा हे ब्रँड अँबॅसेडर आहेत. झारखंड राज्य पर्यटनचे महेंद्रसिंग धोनी ब्रँड अँबॅसेडर आहेत. ऑस्ट्रेलिया पर्यटन सारा तेंडुलकर. ओडिशा हातमार्ग माधुरी दीक्षित. युनिसेफ इंडिया करीना कपूर आणि थायलंड पर्यटन सोनू सूद हे खूप महत्त्वाचे ब्रँड अँबॅसेडर आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल तुम्हाला प्रश्न हमखास दिसेल. MP पर्यटन पंकज त्रिपाठी. सायबर गुन्हे केंद्र रश्मिका मंदना. बंदरे जलमार्ग मनू भाकर. ऑडी कंपनी नीरज चोपडा. याबद्दल 4 जानेवारीला जी एक्झाम झाली तिथे याबद्दल प्रश्न विचारण्यात गेलेला आहे. खो खो विश्वचषक सलमान खान आणि तंबाखू नियंत्रण PV सिंधू. तर ही खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे, तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. आता आपण आपल्या सिरीजमध्ये एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे. आजचा प्रश्न. तर विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. जे विद्यार्थी आपले सिरीज रोज फॉलो करत असतील त्यांना हा प्रश्न हमखास येत असेल. तर चला पाहूया आजचा प्रश्न. वर्धेतील माणसाची नोंदी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन 1 आहे तुमचा विश्वास नागरे पाटील. ऑप्शन क्रमांक 2 आहे RR पाटील. ऑप्शन क्रमांक 3 आहे हेमंत नगराडे आणि ऑप्शन क्रमांक 4 आहे सदानंद दाते. तर जे विद्यार्थी मित्र आपली सिरीज फॉलो करत असतील त्यांना हमखास हा प्रश्न येईल. तर ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही या प्रश्नाचं उत्तर सांगा. ज्या विद्यार्थ्यांना येत नसेल त्याने पण ट्राय करावे आणि याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर ही सिरीज लॉन्च केलेली आहे, चालू घडामोडीचे प्रश्न सिरीज. हे सिरीज तुम्हाला कशी वाटत आहे ते नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.